रोजच्या जेवणात पोळी भाजी सोबतच ताटाची जी डावी बाजू आहे तिथेही काहीतरी चविष्ट हवंच। मग ती वेगवेगळ्या प्रकारची लोणची असोत, कोशिंबीर असोत किंवा चटणी असोत। आता हे पदार्थ दिसायला जरी कमी असले तरी आरोग्याच्या दृष्टीने हे तेवढेच महत्त्वाचे असतात, कारण त्यात वापरलेल्या घटक पदार्थांमुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे असे पौष्टिक पदार्थ मिळतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 3 वेगवेगळ्या प्रकारच्या खमंग अशा चटण्या दाखवणार आहे, ज्या आपल्या आरोग्यासाठी तर चांगल्या आहेतच, शिवाय याच्यामुळे जेवणाची चवही तेवढीच वाढणार आहे। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे आज आपण बनवणार आहोत तिळाची चटणी। तिळाची चटणी बनवण्यासाठी हे सर्व साहित्य इथे मी घेतलेलं आहे। आता हे काय काय साहित्य आहे मी तुम्हाला पुढे सांगेनच। सर्वात आधी आपल्याला हे जे तीळ आहेत हे छान खमंग भाजून घ्यायचेत। तर तीळ भाजून घेण्यासाठी मी कढई आधी गरम करून घेतली, त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये हे तीळ भाजून घ्यायचेत। तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर तीळ कढईच्या तळाशी लागू शकतात किंवा त्यातनं एक असा जळकट वास येऊ शकतो, त्यामुळे तीळ भाजताना गॅसची जी फ्लेम आहे ही कमीच ठेवावी। जसजसे तीळ भाजत येतात त्यातनं एक छान खमंग असा वास यायला लागतो, त्यावेळी समजावं की तीळ हे छान भाजून झालेले आहेत। तीळ गरम करून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थंड करून घेण्यासाठी। तीळ थोडे पसरून घेते म्हणजे मग ते लवकर थंड होतील। आता या तिळाच्या चटणीमध्ये त्या तिळासोबतच इथे वापरणार आहे थोडे शेंगदाणे, अगदी 2 चमचे शेंगदाणे इथे घेतलेले आहेत। तर हे शेंगदाणे पण आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचेत, त्यावर असे डाग पडले पाहिजेत, तोवर आपल्याला हे शेंगदाणे कमी गॅसवर भाजून घ्यायचेत। शेंगदाणे भाजून झाले ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊयात। तीळ आणि शेंगदाणे हे दोन्ही पण छान थंड करून घ्यायचे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर याचं साल काढून घ्यायचे। आता तुम्हाला जर सालासहित शेंगदाणे वापरायचे असतील तर तुम्ही तसे वापरू शकता। मी इथे साल काढून मग शेंगदाणे वापरणार आहे। आता इथे तीळ थंड झालेले आहेत, शेंगदाण्यांचं सालही काढून घेतलेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तीळ काढून घ्यायचे, त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, नंतर यात चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची। तर चटण्या ज्या असतात ह्या चवीला थोड्या तिखट असतील तर जास्त छान लागतात, म्हणून इथे मिरची पावडर थोडी जास्त प्रमाणात वापरलेली आहे। त्याचसोबत इथे टाकायचे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता इथे मी रोजच्या वापरातलं पांढरं मीठ आहे ते वापरलेलं आहे आणि त्याचसोबत थोडंसं काळं मीठ देखील वापरणार आहे। काळं मीठ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप करू शकता, परंतु काळं मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं, त्यामुळे इथे वापरलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचेत। तर हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवताना कंटिन्युअस मिक्सर फिरवायचा नाही, तर चालू बंद करून हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घ्यायचेत। तर इथे खमंग अशी ही तिळाची चटणी तयार झालेली आहे। तर तीळ खाण्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की तिळामुळे हाडं जी आहेत ती चांगली मजबूत होतात, शिवाय तिळामुळे आपली जी स्किन आहे किंवा केस आहेत हे सुद्धा अगदी छान होतात, त्यामुळे तिळाच्या चटणीचा आपल्या आहारात समावेश हा व्हायलाच पाहिजे। तर अशी ही जेवण रुचकर बनवणारी तिळाची चटणी बनवून तयार आहे। आता पुढची चटणी करायला घेऊयात। पुढची चटणी जी करते ती आहे शेंगदाण्याची चटणी। तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते छान खरपूस भाजून घ्यायचेत। शेंगदाणे भाजण्यासाठी कढई आधी गरम करून घेतली आणि त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करून मग शेंगदाणे भाजायचेत। शेंगदाणे कमी गॅसवर भाजले की ते अगदी आतपर्यंत छान भाजले जातात, मोठ्या गॅसवर भाजले तर शेंगदाणे चांगले भाजले जात नाहीत आणि मग जी चटणी आपण करणार ती पण छान चविष्ट होत नाही। आता इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, हे थंड करण्यासाठी हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे थंड झाले की त्यानंतर त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे। आता मी इथे साल काढून मग शेंगदाणे वापरते, परंतु तुम्हाला जर सालासहित शेंगदाणे वापरायचे तर मग तुम्ही ही स्टेप जी आहे ती स्किप करा आणि डायरेक्ट जे शेंगदाणे आहेत ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। आता मी इथे साल काढून शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले, त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार लाल मिरची पावडर।
तर जसं की आधी सांगितलं की चटण्या ज्या आहेत त्या तिखट चांगल्या लागतात थोड्या प्रमाणात, त्यामुळे मग इथे मी लाल मिरची पावडर थोडी जास्त वापरलेली आहे। चवीनुसार मीठ, तर पांढरं मीठ आणि काळं मीठ दोन्ही टाकलेलं आहे आणि अगदी थोडेसे जिरे इथे टाकायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तर हे पण सर्व जिन्नस मिक्सरला फिरवताना मिक्सर जो आहे तो चालू बंद अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस फिरवून घ्यायचे आहेत। तर इथे खमंग अशी ही शेंगदाण्याची चटणी पण तयार झालेली आहे। तर ह्या ठिकाणी मी ह्या चटणीमध्ये तेलाचा वापर केलेला नाही आहे। समजा तुम्हाला जर ही चटणी प्रवासात न्यायची असेल आणि जर तेल जास्त पडलं तर मग चटणीला एक तेलाचा जो एक वास असतो तो येतो, त्यामुळे मग इथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे। परंतु तुम्हाला जर लगेच खायची असेल किंवा प्रवासात न्यायची नाही आहे तर तुम्ही इथे थोडंसं तेल वापरून मग ही चटणी बारीक केली तरी पण चालेल। तर अशी ही दुसरी जी चटणीचा प्रकार आहे शेंगदाण्याची चटणी ती इथे तयार झालेली आहे। आता तिसरा जो चटणीचा प्रकार आहे तो बघूयात। इथे मी ही तिसरा जो प्रकार आहे ती म्हणजे कारळ्याची चटणी। तर कारळे जे असतात ते आकाराने खूप छोटे असतात आणि ह्या काळ्या कलरचे असतात। तर काही ठिकाणी याला खुरसणी असं देखील बोललेलं जातं। तर इथे खुरसणीची चटणी बनवण्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। खुरसणी पण आधी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। तर आता ही जी खुरसणी आहे ही कढईमध्ये टाकून घेऊयात। गॅसची फ्लेम अर्थातच नेहमीप्रमाणे कमी करायची आणि त्यावर ही खुरसणी छान खमंग भाजून घ्यायची आहे। आता ही जी खुरसणी आहे ही आकाराने लहान असते, त्याच्यामुळे पटकन भाजली जाते। तर गॅसची फ्लेम बिलकुलही मोठी ठेवायची नाही, नाहीतर ती जळून जाते आणि मग चटणीला पण एक जळका वास येतो। त्यामुळे कमी गॅसवरच जे कारळे आहेत किंवा खुरसणी आहे ही खमंग भाजून घ्यायची। आता हे कारळे भाजून झालेले आहेत, थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले। कारळ्याच्या चटणीमध्ये इथे मी खोबरं वापरणार आहे। तर इथे मी 2 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तर आता हा खोबऱ्याचा जो किस आहे हा वेगळा गरम करून घेण्याऐवजी हे जे गरम कारळे आहेत त्यामध्येच हा किस टाकून घेते, म्हणजे त्याच्यासोबत हा किसही चांगला गरम होईल। आणि आता हे कारळे आणि खोबरं हे सर्व थंड करून घ्यायचे। तर कारळे आणि खोबरं हे व्यवस्थित थंड झालेलं आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर यामध्ये टाकायचे चवीनुसार लाल मिरची पावडर, त्यानंतर यात टाकायचे चवीनुसार मीठ, पांढरं मीठ आणि काळं मीठ। तुम्ही हवं तर सैंधव मीठ वापरलं तरी पण चालेल। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। आणि आता ह्या कारळ्याच्या चटणीमध्ये मी कढीपत्त्याचा वापर करते, परंतु कढीपत्त्याची जी पानं आहेत ही पूर्णपणे सुकवून घेतलेली आहेत। तुमच्याकडे जर पानं ओलसर असतील तर ती थोडीशी कढईमध्ये गरम करून घ्या आणि मग ह्या चटणीमध्ये टाका। आणि अर्धा चमचा जिरे इथे टाकलेले आहेत। हे सर्व जिन्नस मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचे। तर चटणीचा जो तिसरा प्रकार आहे कारळ्याची चटणी ती इथे तयार झालेली आहे आणि ह्या चटणीचा पण इतका छान सुगंध येतोय। तर कारळ्याची चटणी पण आपली इथे तयार झालेली आहे। कारळ्याचे फायदे पण तुम्हाला सर्वांना माहीतच असतील की तर कारळे जे आहेत ते आपल्याला डायजेशनमध्ये तर मदत करतातच, शिवाय वेट लॉसमध्येही कारळ्यांचा चांगला उपयोग होतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा कारळ्याचा उपयोग होतो। तर अशी ही जेवणात चव वाढवणारी रुचकर अशी कारळ्याची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे कारळ्याची चटणी, शिवाय शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी नक्कीच करून बघा। तर जेवणाची चव वाढवणाऱ्या आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असणाऱ्या अशा ह्या 3 खमंग चटण्या आज आपण इथे बनवलेल्या आहेत। तुम्ही पण अशा नक्कीच ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।